वास्तू एक्सपर्ट आज आपल्याला नक्षत्राबद्दल माहिती सांगत आहे। आज भरणी नक्षत्र आहे। ज्या लोकांची कामं होत नाही, लग्न होत नाही, प्रॉब्लेम येतात, जुळत नाही, जुळले की ब्रेक होत आहे किंवा जॉबचा प्रॉब्लेम आहे, अशांनी 12 एकादशीला ही जी महादेवाची पिंड दिसत आहे बघा, हे माहीमचं खूप पुरातन मंदिर आहे, जवळपास 350 वर्ष जुनं। अशा तुमच्या घराजवळच्या महादेवाच्या पिंडीला अभिषेक करा। पाणी, दूध, तूप, मध, उसाचा रस आणि काळे तीळ वाहा, जव वाहा, 2 लवंगा, 2 विलायच्या वाहा आणि भोलेनाथाला नमस्कार करा। इथे अशोक सुंदरीचा वास असतो। इथे पितर विराजमान होतात दर एकादशीला। आणि जेव्हा आपण पाणी घालतो बघा, आता मी पाणी घालत आहे, हे पाणी जिथे उतरत आहे या इथे पितरांचा वास असतो आणि हे तृप्त होतात। पितराय नमा, तृप्ताय नमा। माझे सर्व पितर आहेत, त्यांना तृप्त होऊ दे आणि त्यांना त्यांचा आशीर्वाद माझ्या पूर्ण ठाकरे परिवाराला मिळू दे, अशी प्रार्थना मी दर एकादशीला करत असते। आणि राहू, ज्यांना राहूचा त्रास होतो त्यांनी या नागाला पण पाणी घालायचं आहे। आणि हा जो नाग असतो हा आश्लेषा नक्षत्राचं सिम्बॉलिक आहे। याला नमस्कार करा आणि याला सांगा की माझ्या हातून जर सर्पदोष मला कुळाला लागला असेल तर तो जाऊ दे आणि माझ्या कुळाचा उद्धार करा, माझ्या परिवाराला सुखी ठेव। हा प्रयोग करून बघा, चमत्कारिक प्रयोग आहे। निश्चितपणे 12 चतुर्थी व्हायच्या आतच तुम्हाला तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि तुमची इच्छा पण पूर्ण होतील। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। झालेली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी रुजू करते आणि आपला जो माथा आहे तो इथे ठेवायचा आहे आणि म्हणायचं आहे 7 जन्मातलेचं दोष निवारण होऊ द्या आणि मला माझ्या कुंडलीतले सर्व दोष निवारण झालेले आहे आणि मला आता सर्व यशस्वी मी झालेला आहे। झालेली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ भोलेनाथ बाबा की जय। जय महाकाल।